या ठिकाणी डिवाइड द फॉलोइंग असं दिलेलं आहे. डिवाइड म्हणजे काय करणे. हा जो दिलेला नंबर आहे 24 and 1/5 याला डिवाइड करायचं आपल्याला कितीने, 11ने. बायचा अर्थ काय की या नंबरला 11ने डिवाइड करायचं. ओके, तर हे जे हा जो नंबर आहे तो मिक्स फ्रॅक्शन आहे. मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय, हा होल नंबर आहे 24 आणि सोबत काय दिलं आहे 1/5 म्हणजे हा फ्रॅक्शन आहे. ठीक आहे, तर आपण याला काय करूया, कन्वर्ट करूया मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. तर कसं करायचं, फर्स्ट पुट इक्वल टू साईन. ओके, 24 जो आहे त्याला मल्टिप्लाय करायचं हा जो डिनॉमिनेटर आहे, ठीक आहे 5 त्याने, आणि प्लस करायचं हा वरचा जो न्यूमिरेटर आहे त्याच्याबरोबर अपॉन हा जो 5 डिनॉमिनेटर होता तो ॲज इट इज येणार, म्हणजे जशाच तसा येणार. आता बाय म्हटल्यानंतर काय येणार तर डिवायडेड बाय 11. मग आपण काय करूया, ह्या मिक्स फ्रॅक्शनला कन्वर्ट करूया. 24 5 जर आपण केलं त्याचा आन्सर किती येणार 120, बरोबर आहे, प्लस 1/5 डिवायडेड बाय 11. ह्याच्या पुढे काय 120 + 1 जर केलं तर किती येणार 121/5. आता डिवाइड बाय 11 ज्यावेळेस असतं तर 11चा रेसिप्रोकल घ्यायचा. 11चा रेसिप्रोकल काय असतो, समजा इथे आपण बघूया 11चा रेसिप्रोकल म्हणजे काय, 11 हा कशाच्या इक्वल आहे 11/1 म्हणजे दोघे पण नंबर सारखेच आहेत. मग या 11/1चा रेसिप्रोकल काय येणार, म्हणजेच मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स 1/11 येणार. म्हणजे हा जो रेसिप्रोकल आपण घेतला आहे 1/11 तो या 11च्या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजेच डिवाइड साईन जे आहे डिव्हिजनचं ते चेंज करून मल्टिप्लाय येणार आणि 11च्या ठिकाणी काय येणार हा 1/11 म्हणजेच 11चा रेसिप्रोकल. ठीक आहे, मग पुढे काय येणार, आता 11च्या टेबलमध्ये 121 येतो. कधी येतो 121, 11 बरोबर की नाही. 11 किती येतो 121. म्हणजेच ह्या 121ला डिवाइड करायचं 11ने. जर आपण 121ला जर 11ने डिवाइड केलं तर 11 येतं का बघूया. 11 1 11, ठीक आहे, 11 1 11. मग 12मधनं 11 गेला 1 राहिला, हा 11 इथे आला, परत 11 1 11 म्हणजे किती आन्सर आलं आपलं 11 आलं. ठीक आहे, म्हणजे आपण ह्या 121ला या 11ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे, मग इथे काय राहिला 11, इथे मल्टिपल बाय, पण त्याच्या अगोदर आपण काय लिहूया 11/5 इंटू हा राहिला 1. आता 11 1 जर केलं तर काय येणार आहे 11 आणि हा 5 जशाला तसा, म्हणजे आन्सर काय आलं याचं 11/5. आता तसंच आपण काय करूया, हे जे दुसरं सम आपण लिहिलं आहे, काय लिहिलं आहे 10.5 डिवायडेड बाय 4 and 2/5. मग आपण काय करूया, या 10ला या मिक्स फ्रॅक्शनला काय करूया आपण कन्वर्ट करूया कशामध्ये, इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. मग काय करायचं 10 × 2 + 1 म्हणजे हा 10 या 2 बरोबर मल्टिप्लाय करायचा आणि त्याच्याबरोबर हा न्यूमिरेटर जो आहे तो प्लस करायचा अपॉन खाली डिनॉमिनेटर किती होता 2, तो जशाला तसा. आता बायचा अर्थ मी काय सांगितलं, बाय म्हणजे काय करणे डिवाइड करणे. परत आपण ह्या मिक्स फ्रॅक्शनला कन्वर्ट करूया इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. पण इथे पण काय करायचं आपल्याला, हा 4 मल्टिप्लाय करणार 5ला, म्हणजेच काय 4 × 5 त्याच्याबरोबर काय प्लस करायचा हा 2 म्हणजेच काय हा 2 अपॉन हा जो आहे 5
तो इथे ॲज इट इज येणार. ठीक आहे. पुढे इक्वल टू साईन टाकायचं. 10 2 केलं तर 20 प्लस 1 केलं तर किती येणार 21 अपॉन हा डिनॉमिनेटर जशाला तसा. मग काय येणार इथे डिवायडेड बाय 4 5 किती होतो इथे 20 प्लस 2 केलं तर किती झाला 22 बरोबर की नाही अपॉन हा 5 जशाला तसा. आता परत काय करायचं आपल्याला 21 अपॉन 2 जो नंबर आहे जो फ्रॅक्शन आहे तो जशाला तसा लिहायचा आहे. आता ह्या डिव्हिजनचा अपोजिट साईन कुठला आहे मल्टिप्लिकेशन मीन्स मल्टिप्लाय साईन. ओके अँड व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ 22/5. 22/5चा रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स कसा आहे जसं मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. तिथे काय येणार 5/22. ठीक आहे. मग आता काय करायचं आता याच्यामध्ये डिवाईड कुठलं होतं का 21 आणि 22 डिवाईड होत नाही. मग सरळ काय करायचं 21 मल्टिपल बाय वरचा जो न्यूमिरेटर आहे तो मल्टिप्लाय लिहायचा अपॉन हा 2 घ्यायचा खाली आणि याला मल्टिप्लाय करायचं 22ने. आता 21 5 जर मी केलं तर किती आन्सर येणार 105 बरोबर की नाही अपॉन 22 2 किती आला 44. आता 105ला आपण डिवाईड करू शकत नाही कशाने 44ने. मग काय करायचं या 105ला डिवाईड करायचं 44ने. ठीक आहे. 44 2 केला तर किती आला 88. मग 88 जर आपण 105मधनं जर मायनस केला तर किती येणार याचं 17. आता 17 हा रिमाइंडर आहे का कारण आता इथे काही राहिलंच नाही. मग 17 हा 44पेक्षा काय छोटा आहे त्याच्यामुळे आपण डिवाईड करू शकत नाही आता. ठीक आहे. मग हा तुमचा झाला रिमाइंडर. ठीक आहे. हा झाला तुमचा क्वेश्चन म्हणजे जे तुमचं आन्सर आलेलं आहे. मग ते काय करायचं आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. इथे काय करायचं इक्वल्स टू लिहायचं. हा जो 2 आलेला आहे ना तो 2 काय करायचा इथे लिहायचा. हा जो रिमाइंडर 17 आहे तो वरती लिहायचा आणि ज्याने डिवाईड केलं आपण 44ने या 44ने तो 44 इथे येणार. म्हणजे आन्सर काय आलं 2 and 17/44. ओके. आता याच्यामध्ये इथे पण आपण काय केलं होतं 11/5 आन्सर काढलं होतं. याला पण आपण काय करू शकतो या मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं करायचं 11/5 होता आपण काय करूया 11ला डिवाईड करूया 5ने. 5 2 10. 11मधनं 10 गेले किती राहिले 1. आपलं आन्सर काय आलं 2. मग इथे काय करायचं इक्वल्स टू साईन टाकायचा. हा जो क्वेश्चन आलेला आहे ठीक आहे तो 2 इथे लिहायचा. जो रिमाइंडर आला इथे 1 तो इथे वरती लिहायचा न्यूमिरेटरमध्ये आणि ज्याने डिवाईड केला आपण 5ने हा जो 5 होता तो खाली लिहायचा. म्हणजे आन्सर काय आलं 2 and 1/5. आता त्याच्यानंतर हे दुसरं आपण एक थर्ड सम बघूया. इथे काय होतं 9/16 बरोबर आहे. तर 9/16 लिहायचं डिवायडेड बाय. ठीक आहे कारण आपण इथं डिवाईड करतो आहे ना. मग डिवायडेड बाय म्हणजे काय डिवायडेड बाय 9. मग आपण काय केलं इथे 9/16 जशाला तसा लिहिला. आता डिव्हिजनचा अपोजिट साईन म्हणजे काय उलटा साईन कुठला त्याच्या विरुद्ध साईन कुठला दॅट इज व्हॉट मल्टिप्लिकेशन. अँड व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ 9. 9चा रेसिप्रोकल काय असतो दॅट इज व्हॉट 1/9 असतो. ठीक आहे. मग आपण काय करायचं या डिव्हिजनच्या ठिकाणी मल्टिप्लाय लिहिलं. 9चा रेसिप्रोकल काय लिहिलं आहे आपण 1/9. तो लिहिल्यानंतर हा 9 आणि हा 9 कॅन्सल होणार. का होणार कारण हा न्यूमिरेटर आहे हा डिनॉमिनेटर आहे आणि ज्यावेळेस क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं क्रॉस म्हणजे काय
यानी याला डिवाईड करायचं, यानी याला डिवाईड करायचं. आता 9च्या टेबलमध्ये 9 कधी येतो? 1 जा. ठीक आहे, म्हणजे कट झाले, बरोबर आहे. आणि इथे 1 राहिला. मग 1 मल्टिपल बाय 1 जर केलं आपण, 1 मल्टिपल बाय 1 राहिलेला जो होता, आणि खाली काय राहिला होता? 16 मल्टिपल बाय 1. म्हणजेच काय झालं? 1 1 जा किती झाला? 1, आणि 16 1 जा किती झाला? 16. मग आपलं आन्सर काय आलं याचं? 1/16. ओके, नेक्स्ट टू दिस. आता इथे बघा, इथे काय केलं आहे? इथे बघा 3 लिहिलं आहे. 3 बाय 9/10, म्हणजे बायच्या ठिकाणी डिवायडेड बाय लिहिलं. ठीक आहे. आता मग काय करायचं? आपण इथं 3 लिहायचं. आता 3 म्हणजे काय? जशाला तसा लिहायचा. डिव्हिजनचा अपोजिट साईन कुठला? मी आत्ताच सांगितलं, मल्टिप्लाय साईन. 9/10चा रेसिप्रॉकल म्हणजेच उलटा, 10/9. ठीक आहे. आता या ठिकाणी 3चा डिनॉमिनेटर काही होतला का? नव्हता. ज्यावेळेस एखाद्या नंबरला डिनॉमिनेटर नसतो त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं असतं? 1 घ्यायचं असतं. इक्वल्स टू. मग आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आत्ता शिकलो. हा आणि हा डिवाईड होतो का बघायचा. आता 3च्या टेबलमध्ये 9 येतो, म्हणजेच काय? 3 1 जा 3, आणि 3 3 जा 9. कट झाला. मग राहिला कुठला नंबर इथे? 1. 1 मल्टिपल बाय इथे कुठला राहिला? 10, ज्याला आपण डिवाईड करू शकत नाही 1ने. जरी केलं तर 1 10चा 10च येणार आहे, म्हणून तो तसाच ठेवायचा. खाली कुठला राहिला? 1 मल्टिपल बाय, आणि हा राहिलेला 3. ओके, मग काय येणार? 1 10 जा 10, आणि 1 3 जा 3. ठीक आहे. मग आता हा जर समजा परीक्षेला असं जर ऑप्शन दिलं असेल 10/3 तर बरोबर आहे. किंवा याला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो. मी आत्ताच सांगितलं काय, की 10ला डिवाईड करायचं कितीने? 3ने. मग 3 3 जा किती झाला? 9. मग इथं रिमाइंडर किती राहिला? 10मधनं 9 गेल्यावर 1. याचा अर्थ असा झाला की जो आपला क्वेश्चन आलेला आहे तो किती आहे? 3 आहे, तो 3 लिहायचा. रिमाइंडर किती आला आहे? 1, तो न्यूमिरेटरमध्ये लिहायचा. ही लाईन अशी ड्रॉ करायची. या लाईनला काय म्हणायचं? फ्रॅक्शन बार, किंवा याला विन्क्युलम पण म्हणतात ह्या लाईनीला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कशाने डिवाईड केलं? ह्या 3ने. हा 3 ते येणार, म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे तो ॲज इट इज येणार आहे, म्हणजे तुमचा आन्सर हे पण होणार. ओके.